also. Just a minute. Write structural formula for the IUPAC names. Okay, and now the first one is pentan 2,1. Pentan to 1 or pentan to on. So how will you draw this? Tell me how you will start this. 5 carbons. 5 carbons, okay. Next, what you will do? Yes, others can also answer. Only Aditya is answering. Tanvi, Gargi, Netra, and others also. Dhirendra. जे कोण आहेत ते सुदीप. चला बोला पटपट. ग्रुप. हा हायड्रोजन. 12 हायड्रोजन. अरे पहिले काही पोझिशन वगैरे आहे की नाही? काही फंक्शनल ग्रुप दिसतोय का नाही तुम्हाला? कार्बन मॅम सेकंड कार्बन सेकंड कार्बनला सेकंड पोझिशनच्या कार्बनवर आज सेकंड पोझिशन द्यायला हवी की नको आधी? नंबरिंग करायचं की नाही त्याला? हा मग नंबरिंग करायचं त्याला. ओके, लेट मी स्टार्ट इधर फ्रॉम लेफ्ट और राइट. माझ्या हातात येते, कुठे पण मी करू शकते. 1 2 3 4 आणि 5. आता काय करायचं बोला. नेक्स्ट नेक्स्ट फंक्शनल ग्रुप प्लेस करायचा. कुठे प्लेस करायचा सेकंड फंक्शनल ग्रुप? कार्बनला. Second. What is the functional group? मॅम कीटोन. Ketone. How will you identify this? From this name. ONE. So at the second carbon, simply place a double bond and ऑक्सिजन. O. Okay. Fine. आता काय करायचं? What you will do next? मॅम हायड्रोजन. Hydrogen. How many? इथे किती येतील? 3. इकडे नाही मॅम. हायड्रोजन येईल का इकडे? तिसऱ्याला 2. नाही मॅम तिकडे नाही येणार. त्याच्या व्हॅलेन्स हा आणि इकडे मॅम 2. आणि इकडे 3. ठीक आहे. सो दिस इज युअर पेंटॅन 2 ऑन. ओके, आता नेक्स्ट स्ट्रक्चर ड्रॉ करूया आपण. नेक्स्ट इज 2 क्लोरोब्युटेन. 2 क्लोरोब्युटेन. टेल मी हाउ यू आर गोइंग टू ड्रॉ दिस. मॅम 4 कार्बन. मॅम 4 कार्बन्स. ओके, मॅम 4 कार्बन. मॅम सेकंड कार्बनला फंक्शनल ग्रुप प्लेस करायचा. first I have to number the carbons, right? Yes, ma'am. Left, right. Yes, ma'am. Any. लेफ्ट. आता मॅम सेकंड कार्बनला फंक्शनल ग्रुप. काय कार्बन आहे आपला? व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप? क्लोरीन. क्लोरीन. Chlorine. And then what I will do? What you will do next? मॅम हायड्रोजन प्लेस करायचे. 1 2 3. मॅम इकडे 1 आहे. 1 तिकडे 2. मॅम परत 2 कार्बन्स आणि आणि इकडे अजून एक हायड्रोजन. बरोबर.
Yes. ma'am. Now, next. Now somebody else is going to answer. Who is going to answer next? Let me see. मी करू नाही भाग्येश. सिद्धी आहे का सिद्धी? सिद्धी वाघ. हाँ मैम. हा, आता तू सांगायचं मला पुढचं. I want to tell me next. Next we are going to see is propane to all. Propane to all. It is not getting typed. Just a minute. Propane to all. बोल सिद्धि. मैम 3 कार्बन्स. ओके. हाँ. मॅम सेकंडला नंबरिंग करायचं. ओके. हाँ. मॅम सेकंड कार्बनला OH अल्कोहोलचं लावायचं फंक्शनल ग्रुप. ओके. पुढे. आणि मग फर्स्ट कार्बनला 3 हायड्रोजन. सेकंडला 1 हायड्रोजन. आणि थर्डला 3 हायड्रोजन. येस, व्हेरी गुड. गुड. आता फोर्थ. यू प्लीज कॉपी दिस डाऊन. ओके, ऑल ऑफ यू. आता फोर्थ सांगणार आहे मला नेत्रा. नेत्रा इज देअर. मी सांगू. नेत्रा. 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 मी सांगू. नाही. नाही. नेत्रा आहे का नाही? मिस नाहीये ती, सांगू का? नाही, नुसती जॉईन करून कुठे पळाली काय माहिती. सांगा तिला. ओके. नेक्स्ट निकिता. निकिता ढोरे. निकिता इज देअर. हॅलो, निकिता इज देअर. मिस कोणीच नाहीये, सांगू का? नाही, तुम्हीच सारखे सारखे सांगताय. मला बाकीच्यांचं काही कळत नाहीये कोण आहे कोण नाहीये. ओके. वेदांत. वेदांत विरानक. वेदांत आहे का? वेदांत विरानक. रिया जेम्स. रिया आहे का? रिया. मिसाव कोणीच नाहीये, मी सांगते ना. अरे कुठं पळाले सगळे एवढे जॉईन करून. मयुरेश. मयुरेश जगताप. कुठे पळतात जॉईन करून काय माहिती. मी सांगू का प्लीज. नेक्स्ट इज मिथॅनल. आय कॅन हिअर ओनली युअर व्हॉइसेस. तन्वी, गार्गी, भाग्येश, आदित्य, धीरेंद्र. बस, बाकी मला कोणाचाही आवाज ऐकू येत नाही इथे. येस, मिथॅनल. चला बोला. हु विल टेल मी मिथॅनल? नाही, भाग्येश यू विल नॉट. मिस मी सांगू. तन्वी. हा चल बोल तन्वी. हा मिस. एक कार्बन. हा. आणि त्याला अल्डिहाइडचा OH चा. अल्डिहाइडचा ग्रुप काय आहे? मॅम CH. OH. OH आहे. हा CHO. सॉरी CHO. सॉरी CHO. हा, मग काय करायचं आता? CHO लावायचं. काय ऍड करायचं? मॅम H आणि C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H आणि लेफ्टला एक H. दिस इज युअर मिथॅनल. ओके. अजून एक कार्बन ऍड केला तर काय होईल सांगा बरं? मॅम ते इथेनॉल. येस. येस, इट विल बिकम इथॅनल. कुठे गेली तन्वी? गायब. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वन सांगा आता. नेक्स्ट वन इज ब्युटॅनॉइक ऍसिड.
ब्युटॅनॉइक ऍसिड. चला कोण सांगताय? गार्गी. मिस 2 कार्बन. होय मॅडम, ब्युटॅनॉइक आहे. 4 सॉरी चार. मिस 4 कार्बन. मिस 4 कार्बन. 4 कार्बन. हा मिस वरती 2 बॉन्ड आणि ओ. किती बॉन्ड काढायचे? 2 हा मिस आणि हायड्रोजन. हायड्रोजन का OH? OH. OH. इथे OH आणि मग इथे आता OH आणि मग हायड्रोजन. इथे हायड्रोजन कुठे ऍड करायचे? फर्स्ट याला, सेकंड फर्स्टला 3, सेकंडला 2 आणि थर्डला 2. झालं? ओके, सो दिस इज युअर ब्युटॅनॉइक ऍसिड. व्हेरी गुड. आता एक लक्षात घ्या, हा जो ग्रुप आहे ना COOH, हा ग्रुप नेहमी म्हणजे दिस वन, हा ऍसिडचा ग्रुप आणि अल्डिहाइडचा ग्रुप विल ऑलवेज कम ऍट द कॉर्नर्स. कॅन यू टेल मी वाय? Why they will always come at the corners? Who will explain? Aditya, Dhirendra, can you tell? No, Bhagesh, if I give you permission to write on the screen, then others will create a mess. So I will not. You can explain me. Okay, ma'am. Chala, Dhirendra, Aditya, where are you all? He's thinking. OH नाही लावता येणार. ओके, OH लावू शकतो आपण, साइडला लावायचा OH. Why we पण तुम्ही cannot take कॉर्नर्स म्हणले ना. why we cannot take it in the middle? That is the question. See, जर का तुम्ही हे मध्ये घेतलं तर भागेश, do you have any answer? No, ma'am. No? Okay. Let me show you what will happen. Structure change होईल का? What will change? Tell me. काय change होईल सांगा? मॅम OH सोबत बाकीचे C बॉन्ड करताना प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा Okay. See, the functional group will only change. बघा आता मी इथे तुम्हाला काढून दाखवते. If I take this C double bond O somewhere here, okay, then what will happen is, even if I take an OH over here, what is going to happen is my functional group is going to change. See, it will become a ketone. किंवा rather तुम्ही असंही म्हणू शकता की हा OH जर का मी this OH, if I shift at the right hand side, then it is going to change my functional group. If I put an OH over here, it is going to change my functional group. That is why this O will not come in the middle. Are you understanding this, all of you? Yes, ma'am. बघा ना, हा C डबल बॉन्ड O तुम्ही मध्ये घेतला. मध्ये घेतल्याचा अर्थ काय? की दोन साइडला 2 कार्बन आहेत. 2 साइडला 2 कार्बन आहेत म्हणजेच तो कीटोन होणार ना. इफ यू रिमेंबर, आय हॅड टोल्ड यू अबाउट कीटोन की CO मध्ये आला 2 कार्बनच्या मध्ये की तो कीटोन झाला. सो ऑलवेज युअर अल्डिहाइड्स किंवा युअर acids will always come at the ends. They will not come in the middle. That is the reason. Now let us draw the next part, that is butanoic acid झालं, methanol झालं. 1 bromopropane. 1 bromopropane. चला ड्रॉ करा 1 bromopropane. मॅम 3 कार्बन. मॅम मी सांगू? मिस मी सांगू, माझं डिस्कनेक्ट झालं मगाशी. हा बोला.
मैम 3 कार्बन. ओके. 3 कार्बन. हा. मॅम फर्स्ट नंबरिंग केल्यानंतर लेफ्ट राईट फर्स्ट कार्बनला ब्रोमाइड सॉरी हो मॅम BR BR. फंक्शनल ग्रुप ओके. प्लेस करा. फंक्शनल ग्रुप. ओके. नाव व्हॉट? मॅम आता हायड्रोजन प्लेस करायचं. ओके. फर्स्ट कार्बनला मॅम 2. 2. सेकंड. मॅम 2 2 थर्ड. कार्बन. 3 कार्बन. 3 hydrogens, right? Okay. So this is your 1 bromopropane. Anybody has any doubts in this? No, miss. No, miss. No, miss. Okay. Now next we are going to draw is ethanamine. Ethanamine. Chala. Who is ready with the structure? Who will try? मॅम 2 मॅम मी सांगू? मॅम तुम्ही म्हणजे कोण आहे? कोण बोलताय? मी सांगू मॅम मी मिस सांगेन. धीरेंद्र आहे का? धीरेंद्र बोल. मिस त्याच्यात तीन वेळा सी 3 वेळा? 3 कार्बन 3 कार्बन. 2 कार्बन. 2 कार्बन आहे इथे. 3 कार्बन का मॅम. 2 कार्बन? मॅम 2. 2 धीरेंद्र इथान आहे इथान म्हणजे 2च कार्बन येणार बरोबर. ठीक आहे पुढचं सांग. मॅम NH2 फंक्शनल ग्रुप. NH2 functional group. Functional group is Amine. NH2, so I can write it as NH2 किंवा I can split it and write it like this. NH and सिंगल बॉन्ड H. हायड्रोजन सिंगल बॉन्ड. H. आता इकडे लेफ्ट ला काय करायचं? मॅम हायड्रोजन प्लेस करायचं. हायड्रोजन हायड्रोजन. इकडे Three. किती येणार? 3. तीन इकडे किती येणार? 3 हायड्रोजन आणि 2 2 हायड्रोजन. 2 हायड्रोजन. Correct. Okay. So this is ethanamine. आता you will draw butanone. Yes. Tell me how to draw this butanone. Miss 4 4 carbons आणि 4 कार्बन्स आणि एक डबल बॉन्ड O. कीटोनचं मॅम function. 4 कार्बन आणि मॅम सेकंड कार्बनला ओके हे झाले 4 कार्बन. आता काय करायचं? मॅम डबल बॉन्ड. डबल बॉन्ड कुठे द्यायचा? सेकंड किंवा थर्ड. मॅम सेकंड किंवा थर्ड कारण Second मधल्या carbon. 2 कार्बन मधल्या 2 पैकी. इकडे मी टाकते डबल बॉन्ड. हो. आता एक लक्षात घ्या. इट कॅन बी फ्रॉम लेफ्ट और राइट. इट इज वन अँड द सेम. वाय? बिकॉज द नंबरिंग विल बी 1 2 3 4 और 1 2 3 4. लक्षात येते का तुमच्या? म्हणजे समजा हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. इधर मी लेफ्टनी करू शकते किंवा राईटनी जरी केलं तरी इट विल बी ऑलवेज बी द सेकंड कार्बन. राईट? झेपतंय का नाही? इसने भी कितना सेकंड? ओके. So this is how you will place the functional group. Okay. आता मला सांगा पुढचं काय? What next? मिस फर्स्ट कार्बनला 3 तीन हायड्रोजन येणार 3 कार्बन हायड्रोजन. हा. आणि सेकंड वाल्याला नाही येणार. थर्ड वाल्याला येणार किती? थर्ड वाल्याला 2 हायड्रोजन. 2 2 आणि तिसऱ्याला पण 3 येणार. 3 करेक्ट. सो दिस इज युअर ब्युटॅनोन. ऑल राईट. हे कळलंय सगळ्यांना? ओके. मिस एक्झाम मध्ये एवढ्या नाव लक्षात ठेवायला लागतात का? ते जे नाव देतील ते स्ट्रक्चर काढायचं? म्हणजे मला नाही कळलं. मिस म्हणजे एक्झाम मध्ये ते असं ब्युटॅनोन, इथॅनमाइन असं नेम देतील का हो. आपल्याला? नाही. आता नेम देतील आणि स्ट्रक्चर काढायचं किंवा स्ट्रक्चर दिलं असेल आणि आपण नेम लिहायचं त्याचं. दोन्ही ऑप्शन आहेत. ठीक आहे ना. ठीक आहे. ओके. आता पेज नंबर काढा 117. 117. टेक्स्टबुक मध्ये काढा 117 पेज नंबर. And we are going to draw some structures.
of branched chain hydrocarbons. Branched chain hydrocarbons. ओके, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट काढतोय आयसोब्युटेन. Isobutane. Okay, now see the meaning of the word iso. Iso is second carbon, all right, and butane is 4 carbon. So how will I start? कसं start करायचं? Butane means Four what? carbons Four काढायचे. carbons. Four carbons काढायचे. कार्बन्स काढायचे आधी नाही. ओके, आधी मी हे 4 कार्बन्स काढते. 4 carbons काढताना I have to do is I have to give a branch at the second position. हा सेकंड कार्बन आहे, सो सेकंड ला मी काढते एक ब्रांच असं. जस्ट अ मिनिट. आणि मॅम एक कार्बन. एक कार्बन राहिलाय. येस, हा एक कार्बन काढला मी. कार्बन येईल. लिसन, आयसो, ऐका, आयसो म्हणजे ब्रांचिंग येणार आहे. ऍट व्हॉट कार्बन? सेकंड. ब्रांचिंग ऍट सेकंड कार्बन. आता काय काढायचं? आता सिंपल आहे. नाउ व्हॉट यू विल डू? हायड्रोजन आणि प्लेस बस त्याला करायचं. हायड्रोजन प्लेस Hydrogens place करायचं. करायचे. हायड्रोजन. 1 2 3 3, 4 One. 5 6, 7 हे असं काढून भेटतं काय? 9 10. 10. ओके, आता मला सांगा, हा आयसोब्युटेन आणि आपला नॉर्मल ब्युटेन आहे. नॉर्मल ब्युटेन, right? So what are they of each other? Isomers. Yes, isomers. Very good. Why they are isomers? Because they are Because त्यांची straight ती- chain. Because different structure. Because they are a straight chain. Because they are a straight chain. no. That is Same not the molecular reason. formula but different structure. Yes. What is the molecular formula? C4 C4H10. H 4H. 10. Here also 10. it is C4 H H10. 10. Right? So they are isomers. This is your N-butane, normal linear chain. And the left one that we have drawn is isobutane. हेच पण असं वेगळं वेगळं काढून काय भेटतं? नाही, काय भेटत नाही. त्याचे ते आयसोमर्स आहेत ना एकमेकांचे, म्हणजे ते नेचर मध्ये असे एक्झिस्ट करतात ना. काही ब्युटेन फॉर्म्स आयसो फॉर्म मध्ये असतात, काही स्ट्रेट चेन असतात. तो त्याचं पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. निष्पणे कुठं लागतो? कुठं? आता ब्युटेन कुठं कुठे असतो? ब्युटेन आपला गॅस आहे ना, आपला जो LPG गॅस आहे, दॅट इज ब्युटेन. So it may contain these isomers of butane also. In nature they are present, right? In nature these hydrocarbons are present either as branch chain or as straight chain. ठीक है? Next is isobutylene. Isobutylene. आता yes, this is same like we have drawn just now. फक्त काय करायचंय आपल्याला इथे की ENE आहे. What is the meaning of ENE? Alkyne. Alkene. Sorry, alkene. Alkene, बरोबर. आयसो म्हणजे सेकंड कार्बन ला द्यायचा एक डबल बॉन्ड आणि आपण टू राईट वन कार्बन ओव्हर हियर. झालं. व्हॉट नेक्स्ट यू विल डू? मॅम हायड्रोजन प्लेस करायचे. त्याला डबल बॉन्ड का दिला? कारण हा ENE आहे, बघा ना, हा ENE आहे. अनसॅच्युरेटेड. आपण मग कुठे पण देऊ शकतो का डबल बॉन्ड? कुठे पण दिला तर नाही. आयसो म्हणजे सेकंड पोझिशन आहे. आयसो इज सेकंड, सो तुम्हाला सेकंड कार्बनलाच द्यावा लागेल डबल बॉन्ड. आता ह्याचं काढा बरं स्ट्रक्चर. किती हायड्रोजन इकडे वरती? मॅम या साईडला 3, त्या साईडला 3. आणि इकडे? 3. आणि इकडे?
मॅम तिकडे नाही. दोन. A. काहीच नाही, नथिंग ओव्हर हिअर. नाही. खाली 2 खालच्या ह्याला. 2. ओके, आता आपण काढतोय सायक्लिक हायड्रोकार्बन. त्याच्यामध्ये फर्स्ट काढतोय आपण सायक्लोहेक्झेन. ठीक आहे, आता मला सांगा व्हॉट इज द मीनिंग ऑफ हेक्झेन? मॅम 6 कार्बन. 6 मॅम 6 कार्बन. कार्बन. आणि व्हॉट इज द मीनिंग ऑफ ANE? मॅम अल्केन. Alkane. अल्केन. करेक्ट. Saturated. Single bond. Saturated. येस. सो मी इकडे काढते एक हेक्झॅगॉन पहिला. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. So the chain is saturated, but it is cyclo. Cyclo म्हणजे its first and last carbon are joined to each other. Now here how many hydrogen should I place? मॅम 2. प्रत्येकाला 2-2. Yes, प्रत्येकाला 2-2. Correct. मिस अशी का डिझाईन आहे? अशी डिझाईन म्हणजे आता सायक्लिक आहे. वरती तर सरळ होत नाही, तर गोल गोल का आलं? अगं सायक्लिक येते. सायक्लिक म्हणजे काय? फर्स्ट आणि लास्ट कार्बन जॉईंट असतो ना एकमेकांना, म्हणून ते सायक्लिक आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा. मॅम C6H12. मॅम C6H12. येस, C6H12. H12. Okay, so this is a simple structure of cyclohexane, very important from your exam point of view. All right. आता now we will draw cyclopentane. काढता येईल का? सायक्लोपेंटेन कसं काढायचं? हो मिस. मॅम 5 carbon. कार्बन येणार. कार्बन्सला Carbon. जॉईन करायचे मॅम. जॉईन Circle करायचं आणि हे. आणि मग प्रत्येकाला 2-2 हायड्रोजन. येस, प्रत्येकाला 2-2 हायड्रोजन. सो 1 2 3. पेंटागॉन काढायचा थोडी. येस, पेंटागॉन काढायचा 4 आणि 5. आणि मग प्रत्येकाला 2-2 हायड्रोजन. So this is your C5H10. 10. C5 मॅम यांचा जनरल फॉर्म्युला सेम असतो ना ऍज पर एंडिंग्स? as per. मॅम त्याच्या एंड नुसार अल्केन्स, अल्काइन्स, अल्किन्स हो जनरल फॉर्म्युला सेम, फक्त Same. जसा स्ट्रक्चर तसं नाव द्यायचं. हा, पण फक्त ह्याच्यामध्ये 2 हायड्रोजन कमी असणार आहेत ऍज कम्पेअर्ड टू ओरिजिनल फॉर्म. म्हणजे तुझं नॉर्मल बघ ना, नॉर्मल हेक्झेन काढलं तर किती कार्बन होतील? 6 कार्बन आणि 14 हायड्रोजन, राईट? येस मॅम. पण आता इफ इट इज अ सायक्लिक चेन तर 2 हायड्रोजन गायब होतात ना, बिकॉज देअर इज डायरेक्ट बॉन्डिंग बिटवीन फर्स्ट आणि लास्ट कार्बन. हो मॅम. लक्षात येते का तुमच्या? हो मिस. त्यामुळे 2 हायड्रोजन गायब होतात आणि डायरेक्टली बॉन्ड तयार होतो. सो जस्ट 2 हायड्रोजन्स आर लेस इन सायक्लो पार्ट ऑफ एनी स्ट्रक्चर. Okay. So let us go to the next structure. That is cyclohexene. Miss alkene. अल्किन आहे मॅम. Yes. Now how will you draw this structure? चला काढू आपण आता. मॅम 6 कार्बन आणि एकामध्ये आणि एका कार्बन मध्ये 2. 2-2 सेम. मॅम हेक्सागॉन आणि त्यामध्ये एका 2 एक डबल बॉन्ड कार्बन काढायचा. डबल बॉन्ड काढायचा. डबल बॉन्ड. आणि ज्याला डबल बॉन्ड आहे त्याला एकच हायड्रोजन द्यायचं. 5 6 and suppose I place a double bond over here. Okay, तसं आपण कुठे पण काढू शकतो डबल बॉन्ड. आणि व्हॉट नेक्स्ट? किती हायड्रोजन याला? फर्स्ट याला मिस प्रत्येकाला 2-2 द्यायचं. प्रत्येकाला आणि 2-2. फक्त ते 2 कार्बन त्याला एकच. नाही मॅम, प्रत्येकाला 2-2 नाहीये. जिथे डबल बॉन्ड आहे तिथे एकच. बरोबर. इकडे 1 आणि इकडे 1. एक. So what is the formula? C6H10. C6H10. 10 आहे का? हो मिस. मॅम. Okay. 2 4 8 9 10. 10. All right.
And now we'll draw the next structure, that is benzene. Benzene. So benzene मध्ये कसं आहे की there is alternate single and double bonds. 1, 2, 3, 4, 5, 6. आता there is alternate single and double bonds. Okay, so if it is a double bond here, single, double, single, double. And now what I going to place? Hydrogen. किती इकडे? हायड्रोजन One. सगळ्यांना एक एक येतील. सगळ्यांचं एक एक येईल. एक एक येतील. टेट्राव्हॅलेन्सी एक एक हायड्रोजन आणि याचा फॉर्म्युला आहे CH6. Okay, so this is your benzene. समजलंय सगळ्यांना? हो मिस. नो नाही मॅम. मी समजलं. तू उशिरा जॉईन होते शमिता, वेळेवर नाही जॉईन होत तू. मॅम मला रेकॉर्डिंग सेंड करता का? हो सेंड करते ग्रुप वरती, मी टाकते, तू बघ नंतर. हा. ओके, आता है ना, ऑल ऑफ यू ओपन योर पेज नंबर 123 and you're going to tell me the IUPAC names from the given table. Page number 123. Simultaneously write down in your textbooks also. मिस एक्झाम मध्ये ते असा चार्ट देऊन हे करू शकतात का? नाही नाही, they will ask you individually. सांगा मला फर्स्ट वन काय? इथिन. इथिलीन, काय? इथायलीन, व्हॉटएव्हर. हा तन्वी. इथिन. इथिन, Yes. करेक्ट. मिथिलीन. मेथिलीन असतं का कधी गार्गी? नाही, मेथिलीन असतं कधी? इथी. नाही मिस बनवलं वाटतं तिने स्वतः. हा चला बोला, इट इज इथिन. का बरं इथिन येते? एक बॉन्ड आहे. अनसॅच्युरेटेड डबल बॉन्ड. येस, अनसॅच्युरेटेड अँड डबल बॉन्ड. पुढचं सांगा. नेक्स्ट वन सांगा. इथाइन. इथाइन, करेक्ट. थर्ड वन. मिस इथेनॉइक ऍसिड. मिस त्याचं मिस इथेनॉइक ऍसिड. येस, इथेनॉइक ऍसिड. यू करेक्ट, गुड. मी तेच म्हणले की तू इथेनॉल ऍसिड म्हटलीस ग. नाही मिस, मी इथेनॉइक म्हणले. नाही मिस ती इथेनॉइक म्हटली. बरं बरं, Shut मग up. बरोबर आहे. ठीक आहे, पुढचं सांगा. मिथाइल अल्कोहोल. मिथेनॉल. मिथेनॉल. Ethanol. इथेनॉल. नेक्स्ट. इथेनॉल. इथेनॉल. Ethanol. इथेनॉल. Ethanol. इथेनॉल. इथेनॉल. ओके, नेक्स्ट. इथेनॉल. इथेनॉल. मिथॅनल. ओके. पुढं. प्रोपॅन टू पॅनॅन. प्रोपॅनोन. 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 नेक्स्ट. ब्युटानोन. Yes, very good. It is butanone.